न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरवर रोहित झळकले. विजयानंतर चाहत्यांनी दिली भेट. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि रोज 3.5 ते 4 लाख लोकांची वर्दळ असणाऱ्या टाइम्स स्क्वेअर या चौकातील इमारतीवर नूतन आमदार रोहित पाटील यांची छबी विजयानंतर झळकली आहे. आणि रोहित यांच्या चाहत्यांनी महिनाभर आधी पेले सॉकर या जगप्रसिद्ध दुकानात शेजारील इमारतीवरील जागा बुकिंग केली होती. टाइम्स स्क्वेअरवर रोहितदादा झळकल्याची पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध आर आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना येथे रंगला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे प्रचार सभा घेऊन चरस वाढवली होती. अखेर रोहित पाटील यांनी बाजी मारली आणि पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले. रोहित पाटील यांच्या विजयानंतर मतदारसंघात सर्वत्र विजयाचे फलक झळकले. समाज माध्यमांवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आणि यावेळी हजारो किलोमीटरवर दूरवर असणाऱ्या अमेरिकेतील सर्वात मोठा चौक असणाऱ्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर रोहित पाटील यांच्या अभिनंदनाचा फोटो झळकला. रोहित यांच्या चाहत्यांनी त्यांचा विजयोत्सव अमेरिकेत साजरा करण्यासाठी महिनाभर जोरदार अगोदरच प्रयत्न केला होता. अभिनंदनाच्या जाहिरातींसाठी जागा निश्चित केली होती. रोहित यांचा फोटो न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकल्यानंतर त्याची छायाचित्रे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आहेत आणि रोहितदादा अमेरिकेतही झळकले असे चाहते सांगत आहेत. रोहित यांचे चुलते निवृत्त पोलीस अधिकारी राजाराम आर पाटील यांनी याला दुजोरा दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.